नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीमध्ये सध्या तब्बल 7 लाखांहून अधिक पदं रिक्त आहेत। वृद्ध होत चाललेली लोकसंख्या आणि कमी व्यावसायिक प्रशिक्षणामुळे अनेक क्षेत्रांमध्ये कौशल्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे। त्यामुळे 2025 पर्यंत जर्मनीमध्ये आरोग्य सेवा, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, सायबर सुरक्षा आणि डिजिटल मार्केटिंग यासारख्या क्षेत्रांमध्ये कौशल्य असणाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध होत आहेत। जर्मनीमध्ये काम करणाऱ्यांना कामासोबतच वैयक्तिक आयुष्याचाही समतोल राखण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं। त्यामुळे परदेशातून येणाऱ्या व्यावसायिकांनी, कामगारांनी या संस्कृतीला समजून घेतलं तर करिअर वाढीसाठी मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात। सध्या जर्मनीमध्ये सर्वाधिक मागणी असलेली कौशल्य म्हणजेच इंजिनिअरिंग आणि IT कौशल्य। या इंडस्ट्रीमध्ये 4.0 आणि ऑटोमेशनमुळे तज्ज्ञांची मागणी वाढलेली आहे। त्यानंतर सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI। कंपन्यांना क्लाउड सिक्युरिटी आणि डेटा सायन्समध्ये प्रशिक्षित लोक हवे आहेत। त्यानंतर नर्सिंग आणि आरोग्य सेवा कौशल्य। वृद्ध लोकसंख्येमुळे आरोग्य क्षेत्रामध्ये लाखो नोकऱ्या तिथे उपलब्ध होत आहेत। त्यानंतर ड्रायव्हिंग, डिजिटल मार्केटिंग आणि सेल्सची कौशल्य असलेली लोक। लॉजिस्टिक, ई-कॉमर्स आणि व्यवसाय वाढीसाठी या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती कर्मचारी लागणार आहेत। तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही जर्मनीमध्ये करिअर करू इच्छित असाल तर व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजेच वोकेशनल ट्रेनिंग घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर स्थानिक भाषा शिकणं आणि तांत्रिक कौशल्य वाढवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। 2025 पर्यंत जर्मनीची बाजारपेठ ही वेगानं बदलत असून योग्य कौशल्य असलेल्यांसाठी स्थिर नोकरी आणि चांगल्या पगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर्मनीमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी सध्या चालून येते। जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच जर्मनीमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी एक चांगली संधी सापडू शकते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।